हं. काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आल्याबरोबर अडाणीने जंगलतोड सुरू केली. आणि तो बरोबर. टापू असा आहे जो भारताचा फुफ्फुस मानलं जातं. हां. म्हणजे त्यात अडाणीने कोळशाच्या खाणी घालणं, म्हणजे भारतीय माणसांच्या फुफ्फुसाला आग लावण्यासारखं आहे. ओके. ते पण सुरू झालेलं आहे. आता हा देश अडाणीसाठी चाललेला आहे आणि 2 किंवा 3 माणसं तो चालवत आहेत. हं. हे स्पष्ट झालेलं आहे. कारण 150 जवळपास खासदारांना बाहेर काढून हो. किमान मला असं वाटतं, की 30-40 कोटी लोकांच्या प्रतिनिधींनाच बाहेर ठेवलेलं आहे. बरोबर. बरोबर ना? आणि असं काही बीजेपीला बहुमत मिळालं नव्हतं. टक्क्यामध्ये बघायला गेलं तर 63% मतं त्यांच्या विरोधात होती मागच्या निवडणुकीत. हो. मतदान झाल्यातल्या बरोबर आहे. 37% त्यांच्या बाजूची होती. हो. त्यामुळे त्यांनी भराभर जी बिलं पास करून घेतली आहेत, त्यात तुम्हाला सांगतो की न्याय संहिता म्हणून जे नवीन भब्बकपणा केलेला आहे, हां. त्याच्यामध्ये तुम्हाला नागरिकाला न्याय मिळण्याची कोणती सोयच नाही. इज अ पोलिस स्टेट नाऊ. हो. म्हणजे एफ-आय-आर रजिस्टर लगेच करायचा. कोणतीही प्रिलिमिनरी इन्क्वायरी नावाची गोष्टच न करता एफ-आय-आर तुम्हाला रजिस्टर करता येतो. हां. शिवाय चार्जशीट दाखल करण्याकरता किती शासनाकडे मुदत मागताय. शासनाने परवानगी द्यायला लागते.